केशव सरांनी मला पूजेसाठी फोन केला आणि मी थेट खराडीला त्यांच्या घरी आदल्या दिवशी मुक्कामाला पोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन पूजा मांडायला सुरुवात केली. चौरंगाला केळीचे खांब बांधून घेतले, गजरी आणि सजावट करून घेतली. केशव सरांना माझ्या पूजा खूप आवडतात, त्यामुळं ते मलाच प्राधान्य जास्त देतात. म्हणून तर मी मुंबईवरून पुण्याला जातो. अशा प्रकारे पूजेची मांडणी करत असताना मधला चौरंग सत्यनारायणाचा मांडून घेतला. बाजूला एक कलश आणि नवग्रह मांडून घेतले. नवग्रहांच्या सुपाऱ्या ठेवून दिल्या. यांच्या कंपनीला आज 9 वर्ष पूर्ण झालेली होती आणि 10व्या वर्षामध्ये कंपनीने पदार्पण केलं, त्यासाठी ही पूजा होती. त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूला एका पाटावरती कलश आणि 16 मातृका मांडल्या. म्हणजे या ठिकाणी आपण गणेशपूजन, कलशपूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, नवग्रह पूजन आणि सत्यनारायण पूजा करणार आहोत. मातृकांच्या सुपाऱ्या मांडून झाल्याच्या नंतर विडे मांडण्यासाठी समोर एक वस्त्र अंथरून दिलं, त्याच्यावरती विडे मांडून घेतले. ताम्हणामध्ये वरुणाद्यावाहित देवतांसाठी सुपाऱ्या मांडून घेतल्या. आता या आहेत पल्लवी मॅडम, कुणाल सरांच्या पत्नी. यांचं गोव्याला जाऊन मीच या दोघांचं लग्न लावलेलं आहे. पल्लवी आणि कुणाल, पल्लवी आणि केशव. केशव आणि कुणाल हे दोघेजण मित्र आहेत. पल्लवी या दोघीजणी मैत्रिणी आहेत. या पल्लवी मॅडम आज पूजेला बसणार होत्या, म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्हीच आज सर्व तयारी करायची आहे, सर्व कलशाला तुम्ही स्वस्तिक काढून घ्या. त्याप्रमाणे त्या स्वस्तिक काढू लागल्या. तिन्ही कलशांना त्यांनी स्वस्तिक काढून घेतलं. आनंदी वाटत होत्या. त्यानंतर कलशांमध्ये गंगाजल घातलं. कलशामध्ये हळदी, कुंकू, अक्षता घालून घेतल्या. साधारण मी सर्व यजमानांच्याकडून हे सगळं करून घेतो, म्हणजे त्याला खूप आनंद वाटतो. त्याच्यानंतर कलशामध्ये दुर्वा घालून घेतल्या. दुर्वा घालून झाल्याच्या नंतर प्रत्येक कलशामध्ये 1 रुपयाचं नाणं आणि सुपारी घालून घेतली. हे सगळं पल्लवी मॅडमनेच केलेलं आहे. त्याच्यानंतर तिन्ही कलशामध्ये फुलं घालून घेतली. यातले 2 कलश पुण्याहवाचनाचे आहेत आणि 1 कलश सत्यनारायणासाठी आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुळशीची पानं घालून घेतली. फुलं घालून घेतली. त्याच्यानंतर सुपाऱ्या, 1 रुपयाचं नाणं घालून घेतलं. आता आंब्याचे डहाळे ठेवून घेतले. पुण्याहवाचनाच्या दोन्ही कलशावरती श्रीफळ ठेवून दिलं, नारळ ठेवून दिला आणि 1 कलश आहे तो चौरंगामध्ये सत्यनारायणासाठी ठेवून दिला. हे आहेत आमचे केशव सर, केशव शिंदे सर. आणि हे आहेत आमचे कुणाल सर, जे आज पूजेला हे बघा, ही जोडी पूजेला बसणार आहे. किती आनंदी आहे बघा बरं. पूजेच्या समोर फुलांची रांगोळी काढायची चालू आहे. फुलांची आरास दोघेजण नवरा बायको करतात. भरपूर सामग्री, व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारचे, उत्तम प्रकारची सामग्री यांनी खरेदी करून आणलेली आहे. पूजेच्या बाबतीमध्ये केशव सर आणि कुणाल सर अत्यंत मनोभावे सर्व गोष्टी करत असतात. अशा प्रकारे ही पूजा मांडून झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी अगरबत्ती लावली, निरंजन लावून घेतलं आणि मग पूजेला प्रारंभ केला. ही अशा प्रकारची पूजा आहे. हे पूजेला प्रारंभ करत असताना शांतीसुक्त म्हणत होतो आणि शांतीसुक्त म्हणताना हे सर्वजण इतके तल्लीन झालेले होते, इतके तल्लीन होऊन ऐकत होते.
त्यांचा भाव खूप छान होता, समर्पण होतं त्यांचं. यांच्यावर लक्ष्मीची कृपा व्हावी, यांच्या कंपनीमध्ये यांना घवघवीत यश प्राप्त व्हावं, त्याचबरोबर यांचा नावलौकिक वाढावा, हीच मी त्यांना सदिच्छा देणार आहे. त्याचबरोबर कंपनीच्या ब्रँचेसही वाढत जाव्या, हे पुन्हा एकदा आशीर्वाद देतो. आणि मग मध्ये मला व्हिडिओ करायला नाही मिळाले, त्यामुळे मी डायरेक्ट कलशांचीच पूजा करायला, कलशांचाच व्हिडिओ तयार करून घेतला. अत्र गायत्री सावित्री शांती कलश पूजन झाल्याच्या नंतर देवपूजार्थ द्रुतक्षयकारक इकडे सर्वांनी आपल्या हातामध्ये तुळशीची पानं धरलेली आहेत आणि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव या मंत्राचा जप चालू आहे. या मंत्राने देवाचं नामस्मरण चालू आहे. या पूजेच्या निमित्तानं कुणाल सरांचे आई बाबा गावावरून उपस्थित झालेले होते. कुणाल सरांच्या आईने प्रसाद अप्रतिम असा बनवलेला होता. हा डॉगी बघा, हा केशव सरांचा डॉगी अत्यंत माणसाळलेला, फार गुणी आहे. हे जे पिवळा टी शर्ट घातलेले आहे ते कुणाल सरांचे बाबा आहेत. फोटो काढण्याचा आनंद घेतलेला आहे त्यांनी. या कुणाल सरांच्या मातोश्री आहेत आणि ही आहे केशव सरांची पत्नी पल्लवी. या दोन पल्लवींची मैत्री आहे आणि कुणाल सरांची आणि केशव सरांची सुद्धा मैत्री आहे. पूजा संपल्यानंतर आरतीला प्रारंभ झाला. आरतीसाठी सर्व स्टाफ त्या ठिकाणी उपस्थित राहिला. सर्वांनी आरतीचा आनंद घेतला. प्रसाद ग्रहण करून सर्वजण आनंदी झाले. उत्तरोत्तर यांच्या कंपनीची भरभराट व्हावी, यांना यश प्राप्त व्हावे, यांच्या व्यवसायात वाढ व्हावी हीच सदिच्छा.